अहो चला मम्मी, मी काय म्हणते, होय आपलं शेवटी आहे ना स्वप्न आपलं पूर्णच झालं. आणि अर्ध घराचं काम झालं, आता बघ ना प्लंबिंगचं काम सुरू किती भारी आहे की काम नाही. झालंय आहे ना. पण आपण खास कशासाठी आलोत, यांना एक तर काही कळत नाही कुठं काय नळ लागत आहेत, कुठं अच्छा. काय लागत आहे, हे आपल्याला तर काहीच सांगत नाहीत. मग एकटेच त्याच्यामुळे जातात तुला सांगत होते आणि चल सगळं आपण सांगून बघून येतात येऊ नळ कोणतं कुठं कामगारांना, बसवलंय. इथं काय कुठं कुठं काय करायचंय, कुठं काय करायचंय. हे बघा इथं पप्पा सकाळपासून येऊन बसलेत. पप्पा काय काय काम चालू आहे, काय काय राहिलंय? निम्म काम झालंय आता. हा का? अजून बाथरूमचं काम चालू आहे. हा ना. आवाज तेच किचनचं म्हणलं, ओटा बिटा आम्हाला पाईप सगळं बघायचंय की कुठं कोणतं नळ लावलंय, कुठं काय लावलंय. आता आता हे तिथे बाहेर- साहेब साहेब बसलेत ना, त्यांना विचारा ना. कोण साहेब? मुलगा. हे वय हा. हे साहेब साहेब रोज सकाळी येते तिकडं, संध्याकाळी येते चक्रा मारायला. त्याच्यामुळेच आम्ही येत नाही बघायला. बघा जाऊन बघा. पण मी काय म्हणते, आपल्याला ना इथं बाहेर एक नळ लागून काढला का नाही काय माहिती. अगं तेवढं लांब ना. काय इथं काढलंय. म्हणजे इथं कसं इथून पाईप लावायचं आपल्याला आणि मग इथून सगळं धुवून घेता येईल पोर्श आपल्याला. मग तिकडून आतमधून आणायची गरज नाही. माझ्या हिशोबाने इथंच पाहिजे होतं, जवळच्या जवळ लई लांब तिकडं लावलंय बाई. मोठा पाईप लावा लागेल, जाऊन द्या आता काय. लई लांब आहे. चला आता आतमध्ये बघू, चल बर. साहेब कुठं बसलेत काय माहित. अगं बाई निकू इकडे ये ना. अगं पाईपलाईन कुठून जोडलेली आहे, घरातून पाईपलाईन डायरेक्ट इथून तर थेट त्या कोपऱ्याला. ए यार काय आलं तुम्ही इकडं? काम बघायला आलो. का आलो म्हणजे? आम्ही आहे ना बघायला. तुम्ही घरचे काम अरे बघायचे काय? कालपासून तुला सांगत होता आम्हाला घेऊन जा कुठं शिक तू आम्हाला सांगितलं का मम्मी इथं हे राहिलंय का तिथं, म्हणजे तुला कळत नाही ना ते किचनचं तरी काम. तुम्हाला कळतं का किचन मध्ये आम्हाला कुठं कुठं नळ पाहिजे, बाहेर आम्हाला कुठं कुठं नळ पाहिजे, कुठं आम्हाला काय धुवायचंय काय नाही, त्यासाठी सगळं आम्हाला बघा. अरे कपडे धुवायला दगड मांडायचे होतं आपल्याला एक. ए दगड नवीन घर दगड असतं कुठं? नाही बाबा, पाहिजे माग, म्हणजे रगडून रगडून कपडे धुता येतात. असं तुम्ही चुळून- करून येतात लय कपडे. किती भारी कपडे धुवून निघत आहेत काय. पॅन्ट चिखलात काय भरून येतात खालून, ते सगळं रगडून धुवावं लागत. नुसतं मशीन निघत. मशीनची सवय कमी कर, थोडं जायला धुवायला बी एक काम थोडंफार. करा, आंघोळ करायचे कपडे घ्यायचे, खाली ओढा 1 किलोमीटरवर तिथे जायचं, दगडावर धुवून टाकायचे कपडे अरे ओढ्यात. पाऊसच नाही तर वड्याला पाणी तरी कुठून येईल. कावळ्या मुतत त्या वड्यामध्ये. जाऊ द्या, बघून घ्या तुम्ही कनेक्शन कुठं काय करायचं. पण आता झालंय सगळं, फक्त आता टेस्टिंग करायची राहिली. टेस्टिंग राहिली. मग आता त्यांनी सगळे नव जॉईन केलेत ना. तुम्हाला आधी नळ काय खाली दाखवलं बसवलं आलं? तिथं बाहेर दिसतं पॉइंट काढून ठेवलंय. आता तिथं नळ नंतर जोडते. आता बघ तिथून पाईपलाईन बोरचं पाईप आहे, हा. एक बोरचं पाईप आहे आणि तिथून एक जोडलंय पिण्याचं पाणी, दोन मला हे कनेक्शन सांगा. येणार तिथून. हा. हे पाईप तिकडं का जोडलेलं आहे? हे असं. बाहेर असते ना सगळी नळाची बुट्टी. आपलं काय आहे, आपण फ्लश बांधलंय ना बांधकाम, साईडला आपल्या जागा नाही, हा. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आतूनच कनेक्शन डायरेक्ट पाठीमागून नेलंय, पाठीमागून वरती डायरेक्ट. त्याच्यामुळे असं 2 कनेक्शन वेगळे ठेवलेत. पण मला नाही समजलं, आता पुढे जाऊन लीक झाला इथं याच्यावर तर फरशी आहे, मग त्याच्यावर काढायचं. अरे पाईपले डेंजर असतील बघ, इकडं उड्या मारते ना तरी काय होत नाही. बघ त्याच्यात पण नाही ते ऐक ना strong आहे. आजू, फर्स्ट टाइम मी घरातून पाईपलाईन बघितली काही बघ. पण अरे तुम्ही घर झाल्यावर बघता ना, ह्याच्या पडशी आली थोडी तुम्हाला कळणार ह्याच्या खाली पण पाईप सगळे होता. नळ बाहेरूनच पांढरे असतात ना पूर्ण पाईप. हे सगळे फोटो काढून घ्या, कुठं कुठं काय काय लागलेलं आहे, म्हणजे आपल्याला नंतर कळत. हुशार बाई बघा. मग त्या दिवशी तिला सांगत होती फोटो काढून घे. चला तुम्हाला दाखवतो, घरी जा बरं तुम्ही, डोकं नका माझं. तिथून कनेक्शन गेलंय, तिथून एक कनेक्शन गेलंय बघ. इथं बाथरूमचं काम चालू आहे. बाथरूमचं नळ कुठं. हा. तुम्हाला तर माहिती आहे इथं बेसिन येणार आहे. इथं बघ मम्मी, हा हा. इथं बेसिनचं नळ येईन इथं. इथे एक आरसा लावायचं. हा ते नंतर काय लावू. आपलं आधी प्लंबिंगचं बोला, आधी ते इम्पॉर्टंट आहे. इथं बघ, इथं नळ येईन, इथं बेसिनचं पाणी इथून जाईन खाली पाईप मधून बाहेर, कळलं? खाली घेतलंय नळ हे. बरं का? एवढं खाली नळ, एवढं खाली वर घ्यायचं तर थोडंशी गीतपर्यंत असं तर. अहो ते बेसिंग वरती येणार आहे, ते पाईप खालीच असतोय. हा का. मामा सांगा बरं जरा कसं असतं ते. सांगा मम्मीला, सांगा. मी समजून सांगतो पण ऐकत नाही. हा बेसिंग साठी काउंटर बेसिंग येईल, वरती काउंटर बेसिंग येईल, त्याची आउटलेट याच्यातून जाईल, याला बॉटल ट्रॅप म्हणते. आणि ही बेसिंगची आउटलेट इथं आपला म्हणजे इथं असं बेसिंग येणार ना ते सोड मम्मी, ते इथे संडास भांड बघ, तिथे एक फ्लश ठेवला आपण मम्मी, फक्त फिरवायचं फिरकी, मम्मी इकडे जाऊन सगळं पाणी येईल. होय हो. हा. बादली नव्हती त्याची गरज नाही, गरज नाही. आणि तिथे एक नळ येईल बादलीसाठी. हा. काय पोरग हुशार आहे बाई माझं. मग आणि इकडे बघ आता सगळीकडेच असते. तुझं बाथरूम इकडे, हे माझा बाथरूम आहे. हे पण आंघोळीचं बाथरूम इकडे आहे ना. Toilet हा, हे. आहे. हम्म.
इथं मिक्सर वॉल मिक्सर येईल, त्याच्यानंतर वरती शावर येईल. वॉल मिक्सर म्हणजे काय ते Wall सांग. mixer म्हणजे म्हणून त्या म्हणता मी इथं मिक्सर बसवायचं का? नाही वॉल मिक्सर मिक्सर मला वाटलं मिक्सर ते दळायचं मिक्सर लावायचं काय हा. हे वरती शावर येईल, त्याच्यानंतर हे गिझर साठी पॉइंट दिलेले आहेत आपण, त्याच्यानंतर हे एक शावर साठी दिलेलं आहे म्हणजे आपलं आणि solar गिजरचं साठी. पाणी गरम कुठून येणार गरम पाणी वरती गिझर बसवलं हा. का इथून आपलं मिक्सरला पाणी गरम येईल. गरम ही येईल सोलर साठी लाईन काढलेली आहे. शोलर साठी हा. शोलर बसवलं तर हे स्ट्रॅप कमोड साठी आपण पुशकॉक लावलेला आहे. इथं भांडे आहे बरं का. हा इथं फक्त टाकी नाहीची माग आपल्या घरात कशी टाकी हा. आहे अशी आपण प्लॅस्टिकची टाकी असती हा नाही येणार होय? नाही येणार. ती नाही बसवली आपण कारण ती खराब दिसते. एकदा दाबल्याच्या नंतर 6 लिटर पाणी येतं याच्यातून. हे फक्त दाबायचं आहे. ते भांड्यामध्ये ते असं दाबायचं का माग हा. असं दाबलं झालं. दाबा असं पाणी. टाकी भरली का वरती पाणी येणार हो हो, टाकी बिकी सगळं भरून. अरे बापरे चला आता ते किचनचं हे बघ. भारी काम केलंय पण हं? मग भारीच येते. हो मी काय म्हणते हा. ही सगळी फॅसिलिटी आपल्या याच्यात पण आहे ना वरच्या बाथरूम मध्ये. आपलं ह्याच्यापेक्षा भारी. हा हाय ना मग इकडे बघ. हाय आमच्या याच्यात किती गाई गाई विचारी ती अहो आपल्या याच्यातलं मला लय आवडलंय. अरे किचन ऐक इथून आता एल टाईप आपलं किचन आहे ना तर इथं बघ इथं बेसिनचं भांडं येईन, इथं एक नळ येईन, इथं एक नळ येईन, इथं आपल्याला काय वाचायचंय वॉटर फिल्टर तिथलं कनेक्शन इथे येईन. इथून हंडा ठेवायचा, तिथलं पाईप इथं हंड्यात येईन डायरेक्ट फिल्टरचं पाणी हंड्यात. इथं गॅस अंड्यासाठी इथं करावं लागेल ना किचन ओटा आपल्याला तसं करायचं आहे ना. आता मागचं बघून घे लवकर ये चल. अरे हे मी काय म्हणते नळ तिथं पाहिजे होतं आपल्याला तिथं कशाला इथं बघ तिथं नळ आहे कोणता तिथं बादली बिदली भरायचं. इथं एक तू म्हणते ना दगड ठेवायचा, इथं एक दगड ठेव, इथं बसायचं, भांड बंड काय ते धुवायचे, कपडे आणि धुवायचे. पाणी कुठून जाणार खाली ते असं? काय तेच काम चालू आहे आता त्यांचं. तिथं पाणी जाईल, इथं एक नॅनी ट्रॅफिक, इथं पाणी जाईल, इकडे उतार सोडायचं आपलं, इकडे उतार येईन, तिथून पाणी. अरे त्या घरासारखं करायचं नाही बरं का, नाही तर पाणी असं सासून राहीन. गॅस झाडून लोटा तसं नको करायचं करू. नाही तर ते एक्सपिरियन्स आलाय आपल्याला त्याच्यामुळे तसं नाही करायचं. तिथं नाही समजलं का मम्मी. अरे ऐक ना इथं जर दगड मांडलं हे पाणी कुठं जाणार? तूच सांग तिला, मला नाही माहिती. मांडायचं थोडंसं इकडं इकडं ती जाळी येईन जाळीत पाणी जाईन कळालं. म्हणजे समजा? इथं दगड मांडायचं. हा इथं दगड नहीं तू समझा नहीं. चला चला. हा आणि मेन हा पाईप कशासाठी काढला सांग बरं. कशासाठी? आता आपण काय करणार आहे डिशवॉशर घेणार ना, त्याचे हातले दुखतात ना भांडे घासू घासू मम्मी. अच्छा. आणि त्या डिशवॉशर आपण आतमध्ये ठेवणार आहे किचनच्या खाली. त्याच्यामुळे ठीक आहे. आता माहित नाही आपल्याला डिशवॉशरची साईज काय आहे. त्याच्यामुळे हा नंतर होल मारून हा नंतर आतमध्ये जाईल, म्हणजे भांडे तिथंच धुवायचे, बेसिन पण तिथंच, गॅस परत पण आता तिथंच. कलर दिला की परत होल परत कुठं होईल. काय नाही बाहेरून होऊन जाईल होल. आपल्याकडे प्लंबर चांगले आहेत, राहुल खाडे. प्लंबर भारी आहे, भारी काम करते इमानदारीने. पप्पा झालं का? पप्पा आले आतमध्ये. पप्पा आलेत. मला सांगा अजून कोणते कनेक्शन राहिले का तुम्ही सांगा आता तुमच्या हिशोबाने. मम्मी सांग. माझ्या हिशोबाने वरती जाऊन बघू मग कळत मला. वरती नाही किचनचं सांगा लवकर. किचनचं झालंय बरोबर. पप्पा बरोबर आहे सगळं. मम्मी सांग. बरोबर आहे किचनचं काही नाही टेन्शन. चला आता वरचं काही बाथरूम चुकलं नाही, एकदम व्यवस्थित झालंय, सगळं भारी झालंय. वरती वरती चल मम्मी. चला वर जाऊन बघून येऊ. हाऊची आहे वर का इथं सामान आहे. वरचं बघायची लय घाई बाई. वरती कसं झालंय वा त्यांचं सगळ्यात घाई वरची आहे. खाली कसा काय होईना मग खालची काय कर आपण आंघोळीला खाली येणार आहे. आंघोळीला कशाला खालीवर बाथरूम असलं. एवढं मोठं बाथरूम केलंय मम्मी. हा बाई ते बी आहे खरंच. आता बघ आमचं आपलं स्पेशल भांड डायव्हर्टर. काय म्हणते त्याला? डायव्हर्टर म्हणतात. खाली कसं मिक्सर होतं, मिक्सर मध्ये कसं मग त्या खाली मिक्सरला असं नाही लावणार का तिथं? मिक्सरला कसं असतं, इथे एक नळ असतो, इथे एक नळ असतो, 3 नळ असते. गरम म्हणलं इकडे नळ फिरवायचा, गारसाठी वेगळा नळ असतो. पण आणि याचं कसं आहे मग? हे सगळं मिक्सर आहे, म्हणजे एकच आहे सगळे. इकडे फिरवलं तर गरम पाणी, वरती शावर चालू आहे भिजन. इकडं वरती घ्यायचं. तिकडून वाहतंय पाणी. बाई अग फिरवता तू दिवसभर ते नळाच हे पण ठेवायचं. कळलं तुला? एकच येते. कसं कसं फिर सांग बघ बरं. हे गार पाणी हे गरम पाणी. हे गार पाणी हे गरम पाणी. कशावर मम्मी, कळत? कशावर कितीच कळत? आहे? याला टोटल किती खर्च आला सांग बरं.
4,500 रुपये. काय तुझी हौसाला काय मूल आहे का तुझे? मग एकदाच घर होतं मग करून टाकलं. 4,500 रुपये ना खर्च. फक्त एवढंच आहे आतलं. आणि जर वेगळंच जर बसवलं असतं तर 4,500 गेले असते का? पैशाचा विचार नाही करायचा मम्मी, घराचं काम एकदाच होतं, काय? ते आयुष्यभर असंच राहतं. नंतर तुझ्याकडे पैसे आले, पुढच्या वर्षी तुझ्याकडे पैसे आले, तू साधारण बसवलं, परत तुझ्याकडे ते पैसे तोडाफोडी आले. करत बसायचं का? तू करशील का काम? नाही करत माणसं काम. किती पैसे द्या मग ते तोडफोड लई कुठाने असतात मग नाही करत. त्याच्यामुळे आताच चांगलं काम करायचं. तू एकच नळ फिरवायचं आणि सगळे नळ चालू करायचे. हो कळलं तुला? मला- तिथे एक नळ येईल, तिथे शावर येईल, वरती डोक्यावर शावर येणार डायरेक्ट. Shower तिथे खाली. गिझर बसल, तिथं इथे एक पण भांडे. गिझर- इकडे उभं राहतो हा. इथे शावर खाली हा. आणि तुम्ही असं म्हणताना अजून थोड्या दिवसांनी अजून थोडी डेअरी वाढली मग काय करायचं? शावर पुढे घ्यायचं ना. आणि तिथे बघ हे बघ, इथं आपलं वॉल हँग येणार आहे. वॉल हँग म्हणजे मम्मी कसं, तू नसेल बघितलं आतापर्यंत. वॉल हँग म्हणजे भांड असतं ना, भांड खाली चिटकून नसतं. खाली चिटकत नसतं, वरती लटकलेलं असतं. अच्छा. खाली येतात. ते खालचं तर नाही येत असं असं लटकलेलं काय? डायरेक्ट पुष्पा मग खाली का नाही तसं केलं तू? असं पाणी. अरे देवा. तिथं का नाही केलं खालच्या बाथरूम मध्ये असं? मग कसं? असं लटकलेलं भांडामध्ये धुव, परत तिथं बरस मारायला धुवायला टेन्शन होतं. ते खाली जास्त यूज होणार मी म्हणून. झालं आणि इथं यूज हा इथे बाहेरचं. कंटिन्यू तेच यूज होणार ना. खाली इंडियन पण आहे ते पण आहे. त्याच्यामध्ये तसंच राहणार. इथं बेसिन येईन मम्मी. हा हम्म. इथं बेसिन येईन, परत तिथं पण बेसिन घ्यायची का? इथं पण आहे, बाहेर पण आहे. इकडं इथं बेसिन, स्पेशल निकूसाठी बेसिन. इथं मोठं, इथं मोठा आरसा येणार आहे. इथं टेबल येईन असं, तिथं एक बेसिन येईन, त्यासाठी येणार कनेक्शन. Basing आहे ना? हो म्हणजे नाही काय 10 वेळेस तू म्हणती ना, 10 वेळेस फक्त तोंड धुतली. तोंड धुतलं लगेच तिथंच मेकअप करून घ्यायचा. निघली बाई हा. मेकअप करून 2 मिनिटात. आणि इकडे काय गार्डन सगळी साठी सोय पाईप करून ठेवले. ठेवली बघ. किती बघ कशी सोय करून ठेवलेली आहे. आल्याबरोबर मेकअपला लागणार आहे बाई. मम्मी इथल्या पाईप साठी इथं हे बघा ठेवलंय. ओ, इथं आहे का नाही नळ? हे का इथं नळ आहे. इथं आपल्याला सगळे झाडं ते लावायचे त्यावेळेस मग आपल्याला पाणी लागणारच आहे इथून लगेच. त्याच्यामुळे हा नळ ठेवलंय. हम्म. इथून असं खाली लय हुशार कनेक्शन आहे. गेलंय. पप्पासाठी तसं लय स्पेशल हुशार नळ, आहे माझा खालचा लेक. नळ. वरती बघायचं का आता टाकी. टाकी आपण 1000 लिटरची फिट केलेली. ए मला चढता येईल का? चल निकू, चल आपण तुला दाखवतो, एकदा दाखवतो. परत घरी हे गेल्यावर बघ डोकं खाशील. आली. हे बघ ना. नाही ओके. परत घरी गेल्यावर डोकं खाता ना तुम्ही माझं. काय बसवलं आणि कसं बसवलं. अरे यार काय बघती. अहो ते खड्डे बघू राहिले नेमकं कुठे चाललंय म्हणून. अरे खाली पाईप लावलाय. इथलं पाणी तिथून खाली जाणार आहे. हा का? इथे बघ, इथून एक कनेक्शन गेलं खाली. हा. इथे एक नळ काढला आपण. इकडे पण नळ? हो. पण इकडे कशासाठी? आता तुझा बर्थडे असला, तुझा बर्थडे मोठा बर्थडे आपण केला, तुझा बर्थडे कसा एकदम भारी. हा, तू भारी. केक कापशील, हा. जेवण असेल, लोक 50-60 लोक येतील जेवायला इथं. हा. मग सगळे पाहुणे बोलवले. हा, मग ते हात कुठे धुणार. हा इथं. इथं बरोबर आहे. मग कशाला तीनदा खाली जायचं आहे ना? इथे एक नळ लागतं कनेक्शन. एक हे बघ टाकी 1000 लिटर स्पेशल तुझ्यासाठी. मस्त आपल्या ठिकाणी. वरच्या घरी कशी 300 लिटर आहे, हा. तुला दिवसातून एकदा तरी भरावं लागते. हा. 2-3 दिवसातून एकदा भरायची. भारी आहे मग. हो. पण हे कशासाठी काढलंय? मला हे? सांग, आता आपली खालची इथलं पाणी खराब आहे, त्याच्यामुळे धूळ येते त्याच्यात. हा. ती सगळं थर कुठे जमा होतो, खाली टाकीच्या खाली. आणि सगळं शेवाळ परत ते क्षार ते सगळं जमा होतं खाली. काय करायचं फक्त, हे असं वरती घ्यायचं, हा सगळी घाण कुठे गेली खाली. खाली. टाकी क्लीन झाली. समजलं. हम्म. अजून एक ऑप्शन काय, इथून आपलं पाणी खाली जातं, हा त्याला आपण इथं फिल्टर बसवलंय, ह्याला म्हणते स्टेनर. त्याला का? हे फक्त किती 2000चं आहे. हा म्हणजे शेवाळ बिवाळ खाली येईल ना पाईप मध्ये, इथे एक जाळी असते हा. त्याच्यात, ते फक्त खोलायची, बाहेर काढायची, घाण फेकून द्यायची. म्हणजे खालचे जेवढे नळ आहेत आपल्या मग घरातले, ते तुम्ही लक्षात ठेवी जा, दर महिन्याला करायचं क्लीन. एक चांगले केलं. सगळं यांचं डोकं आहे. हा ना? हो. अजून काय सांगा बरं काय ना. पण ही मोठी पाईप का बसवली 2 इंच वाली? सगळ्या लोकांच्या घरात किती अर्धा इंच असतं ना. हा 1 इंच राहते, म्हणजे लवकर ओव्हरफ्लो झालं की लगेच पाणी खाली येईन आणि लगेच लक्षात येईन आपल्या, मग लगेच मोटर बंद करता येईल यासाठी. हो मम्मी, वरती पण लय भारी आहे. असं भारी वाटू राहिलं ना वरती. इथून सगळं काही दिसतंय ना का, बिल्डिंग बिल्डिंग बिल्डिंग, रोड वगैरे सगळं दिसतंय इथून. अगं मला वर चढता येत नाही, नाही तर मी इथं बसले असते बाई. अहो नंतर आपला इथून एक स्टीलचा जिना येणार आहे ना. स्टीलचा बसवणार आहे का? हा जिना बसवणार काय? मी गोल असे 10 बसवणार आहे, चक्कर गोल. मारीन लय मस्त दिवसात. दिसणार तो. हा? तो गोल जिना नसतो का, त्या साईडने ना आपण ते मनी प्लांट लावून देऊ नाही का, वेल 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 हा, असं वेल गोल्याला.
मी काय म्हणते वरती पण यांनी एक नळ काढून ठेवलाय. वर कशाला नळ पाहिजे? अहो कोणाचा बर्थडे असला काही असला तर म्हणजे समजा माझाच बर्थडे असला आपण 40-50 माणसं बोलवले. बर्थडेचं स्वप्न बघती नुसतं, तुला कसं ऐका वाटतं तर. पुढच्या वर्षी? हा मग 40-50 माणसं बोलवले आम्ही नाही का. हा. आणि मग तिथं हात धुवायला मग ते कुठं मग जाते जेवण खाली बिवण येते सगळं का? वर ठेवणार आहे का? हा सगळं मग वरतीच. हा. आणि वरतीच हात वगैरे धुणार मग असं. किती हुशार डोके बाई, माझ्या लेकाचं तुझं काहीच नाही. हा तुमच्याच लेकाला त्यांनी सांगितलंय प्लंबर भाऊनी. त्यांना काय कळत आहे नाही तर. उगाचच आली का तुझ्या मला कळत नाही तर? तेवढं सगळं कळतं बाकीचं पण हे सगळं म्हणून राहिले मी. ऐका ना मी वरती तर लय हौसल्याने आले पण आता मला खाली उतरायला भीती वाटू राहिली. हळूच उतर सांभाळून. हे बघा ना हलती शिडी सगळी. उतर ना. मला भीती वाटते आता उतरायला. आजू? मी सांगतो तसं कर. पाय ठेव नको इथे. नको खांद्यावर नको. घे, खांद्यावर इथे मी पाय तुला ठेव. खाली उतर. पलीकडेच पाय ठेव. मला पलीकडे. खाली बघून चक्कर येते. अरे इकडं. कोणता? इकडे तोंड कर माझ्याकडं. नको असं? तिकडे तोंड केलं तर अजून भीती वाटते. ठेव लाग नीट ठेव. नाही माझी चप्पल मोठी. ती बूट काढ टाक बर बूट. या आता तुम्ही खाली. उड्या मारणार आहे ती. बापरे जीव गेला खाली येण्यातच. मम्मी झालं का सगळं ओके? ओके झालं अजून ओके. कुठे न काढायचं का सांगा लगेच. नाही तर तू सांगशील कधी फडशी बसवल्यावर कलर झाल्या म्हणशील आजू इथं नळ पाहिजे होता तेव्हा नाही जमणार. तू पण रे लक्षात ठेव. हा इथं घेतला खाली घेतला पुरुष मध्ये माग घेतला संपलं. ओके ना? हा डन. आम्हाला काय ओके, वाटलं done. तुम्हाला ते कळायचंच ओके नाही. डन. म्हणजे मी येडा. हुशार आहे माझं पोरग, लय हुशार आहे बघ. अहो त्याच म्हणत होते आधी आजूला नाही कळायचं चला आपण जाऊन बघून येऊ. गप. काय खरं. तरी आपलं काही बोलत राहते तिला मनात येईन ते बोलल. चला मग. मी जा तशी तुम्ही बोलन आता. का माझ्या लेकाला कळत नाही, लोकाला तरी विश्वास पटन का? चला तुम्ही आता जा घरी. चला मला ते काम बघायचे कुठे लिखे काय लिखे बघू दे. काय आमच्या समोर लावर चालू करा. केलं आता चालू मी बघतो तुम्ही जा घरी आता. सगळं ओके कुठे नाही. सगळं ओके.